हो ये ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, get out of here, get out of here। No, what is wrong with you? मुंबईकर नडली, महाजन आणि महापौरांना माफी मागावी लागली। मोदी सरकारनं लोकसभेत मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने मतदान केलं आणि लोकसभेत विधेयक पडलं। भाजपला हा 2014 पासून ते आतापर्यंतचा पहिला मोठा धक्का मानला जातो। त्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाईव्ह विथ काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगलंच सुनावलं। भाजपने इंडिया आघाडीला महिला विरोधी घोषित केलं। मात्र काल भाजपने मुंबईत पुकारलेल्या आंदोलनामुळे भाजपच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला। वाहतूक कोंडीमुळे संतापून मंत्र्याला धारेवर धरणाऱ्या मुंबईकर महिलेची मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि मंत्री गिरीश महाजन यांना चक्क माफी मागावी लागली। आपल्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या भाजपला एका महिलेची माफी का मागावी लागली या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। प्रथमतः महापौर रितू तावडे यांनी काय ट्विट केलंय ते पाहूया। काल म्हणजे 21 एप्रिल रोजी वरळी येथे आयोजित महिलांचा जन आक्रोश मोर्चा पूर्णपणे पूर्वनियोजित सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच काढण्यात आला होता। नागरिक आणि वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाकडून योग्य नियोजनही करण्यात आलं होतं। तरीही काही नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते। मात्र हेही तितकंच स्पष्ट सांगते की नारी शक्तीवंदन अधिनियम सुधारणा विधेयकाला विरोध करून महिलांच्या राजकीय हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात हा आमचा ठाम आणि योग्य लढा आहे। महिलांना समान हक्क आणि प्रतिनिधित्व नाकारण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही। तप्त उन्हात राज्यभरातून हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या, कारण हा केवळ आंदोलनाचा भाग नव्हता तर महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता। त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा आमचा रोष ती भगिनी आणि सर्व नागरिक समजून घेतील अशी माफक अपेक्षा व्यक्त करते। आमच्या महायुती शासनाच्या प्रयत्नातून साकारलेले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड, सिंदूर रेल्वे उड्डाणपूल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रेल्वे उड्डाणपूल यासह विविध पूल आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ते या माध्यमातून दक्षिण मुंबईतील दैनंदिन वाहतूक पूर्वीपेक्षा नक्कीच सुलभ झाली आहे। आमच्या कामाची दखल घेण्याऐवजी महिलांच्या हक्कांवर घाला घालणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं हेच योग्य ठरेल। सध्या भाजपचे नेते महिला आरक्षण विधेयकावरून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून काँग्रेस आणि इंडिया आघाडी महिला विरोधी आहे असं नरेटिव्ह सेट करणं सुरू झालंय। मात्र काल वरळीत भाजपकडून महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन पुकारण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहून इंडिया आघाडीचा निषेध करत होत्या। मात्र या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला। या वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या मुंबईकर महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरत चांगलंच सुनावलं। या महिलेमुळे भाजपला बॅकफूटवर जावं लागलंय। राज्यभरासह देशभरातून या घटनेवरून भाजपवर जोरदार टीका होतीये। या महिलेला रणरागिणी असं संबोधलं जात आहे। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलंय। भाजपकडून काँग्रेस महिला विरोधी आहे असं जे नरेटिव्ह सेट करण्यात येतंय ते त्यांच्यावरच उलटं पडताना दिसतंय। त्यामुळे हा वाद आता वाढू नये आणि भाजपची जास्त बदनामी होऊ नये म्हणून मंत्री गिरीश महाजन यांना माफी मागावी लागली। त्यांनी संतापलेल्या मुंबईकर महिलेची माफी मागत हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला, तर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी देखील त्या महिलेची माफी मागून विषय संपवण्यावर भर दिला। जरी भाजपने माफी मागून हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला असला तरी विरोधक यावरून भाजपला पुन्हा धारेवर धरण्याची शक्यता आहे। आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याला एवढ्या शिव्या मिळाल्या नाहीत असं म्हणत नाना पटोलेंनी गिरीश महाजनांवर टीका केली। हा वाद आता मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या माफीनं मिटणार की मुख्यमंत्र्यांना देखील या प्रकरणी माफी मागावी लागणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।